अयोध्येमध्ये राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडत असतानाच महाराष्ट्रामध्ये मात्र राजकारण शिगेला पोहोचलंय। कार सेवेसाठी जातानाचा फोटो देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केला आणि त्यावर राऊतांनी टोलेबाजी केली आहे। त्यावरून जोरदार वार पलटवार सुरू झाले आहेत। बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे। अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही उत्साह संचारलाय। पण दुसरीकडे राजकारणही तितक्याच जोरात सुरू आहे। राम मंदिरासाठी करण्यात आलेल्या कार सेवेवरून महाराष्ट्रात ठाकरे गट आणि भाजपच्या नेत्यांमध्ये वारपलटवार सुरू आहेत। फडणवीसांनी आज आपल्या ट्विटर अकाउंटवर एक फोटो शेअर केलाय। हा फोटो कार सेवा करतानाचा असल्याचा दावाही त्यांनी केलाय। फोटो ट्विट करत फडणवीसांनी म्हटलंय की जुनी आठवण, नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या दैनिक नवभारतने मला हे छायाचित्र आवर्जून पाठवलं। अयोध्येला जाणाऱ्या कार सेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली तेव्हाचं हे छायाचित्र। छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपलंय। उद्या अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळालाय। नवभारत परिवाराचा मी अतिशय आभारी आहे। फडणवीसांनी हा फोटो ट्विट केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार भास्कर जाधव यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय। तर विरोधकांच्या टीकेला खुद्द फडणवीस आणि नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। तुम्ही नागपूर स्टेशनला आहात, पुढे पोहोचलात का? नागपूर स्टेशनचे फोटो आहेत, आमच्याकडे प्रत्यक्ष घुमटावरचे आहेत ना व्हिडिओ। नागपूर स्टेशनला गेला असाल फिरायला, आपण सगळे जात असतात लोक ना। लहानपणी काय नागपूरला फिरण्याची जागा स्टेशनच होती। हे बघा, अयोध्येला मी सुद्धा गेलो होतो। मी तिथं श्रीरामाचं दर्शन घेतलेलं आहे, पण तो मी व्यक्तिगत समजतो। माझ्या कुटुंबाबरोबर गेलो, त्याचं राजकारण नाही केलं, त्याचं कुठे पब्लिसिटी केली नाही। गेलो, दर्शन घेतलं आणि मी परत आलो। पहिली गोष्ट तर मी मूर्खांना उत्तर देत नाही, त्यामुळे हे कुठलंही उत्तर नाही। हा जो काही ट्विट आहे हे कोणाला उत्तर वगैरे नाही आहे आणि उत्तर देण्याच्या भानगडीत याकरता पडायचं नसतं की तेच लोक आहेत ज्या लोकांनी रामाचं अस्तित्व देखील नाकारलेलं आहे। ज्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही काम करतोय ते देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो पाहून आम्हाला अभिमान वाटला। आता जसा देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांचा फोटो ट्विट केला तसाच उद्धव ठाकरे, संजय राजाराम राऊत हे असा फोटो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला दाखवू शकतात का? यापूर्वीही उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये कार सेवेवरून वाकयुद्ध रंगलं होतं। कार सेवा केल्याचा दावा करणाऱ्या फडणवीसांवर टीका करताना फडणवीसांच्या वजनानंच बाबरी पडली असेल अशी खोचक टीका केली होती। त्याला उत्तर देताना फडणवीसांनी ठाकरे कार सेवा करणाऱ्या वयात फोटो काढत फिरत होते असं प्रत्युत्तर दिलं। त्याने तेच चढले असेल आणि त्यांच्या वजनाने तो पडला असेल तर मला माहिती नाही, पण त्यावेळेला सुंदरसिंग भंडारी वगैरे त्यांचेच होते नेते, उपनेते, उपाध्यक्ष काहीतरी। लालकृष्ण आडवाणींची प्रतिक्रिया आहे, त्यांचा इंटरव्ह्यू आहे, तर त्याच्यामुळे थोडासा गृहपाठ त्यांचा कमी पडत असावा। जेव्हा रामाची सेवा करण्याचा मौका मिळाला तेव्हा कार सेवेला गेलो, पण उद्धवजी तुमचं तर वय होतं कार सेवा करण्याचं। तुम्ही कुठे होतात? तुम्ही काय करत होतात? तुम्ही का गेला नाही? त्यावेळी तुम्ही निसर्गाची फोटोग्राफी करत होता, तेव्हा तुम्ही चित्र काढत होता। ज्यावेळी कार सेवक गोळ्या खात होते, अरे लाठी गोली खाएंगे मंदिर वही बनाएंगे, हे ज्यावेळेस कार सेवक सांगत होते त्यावेळी तुम्ही फोटो काढत होते। कुठल्या तरी जंगलामध्ये वाघाचे फोटो, अरे खरे वाघ त्या ठिकाणी मंदिरावर चढून कोठारी बंधूंच्या रूपाने झेंडा लावत होते, छातीवर गोळी खात होते, त्या ठिकाणी मृत्युमुखी पडत होते। रामायणात देखील मंथरेचं ऐकलं की काय होतं हे रामायणाने सांगितलं। उद्धव ठाकरेंसोबत एक मंथर आहे। त्यामुळे त्यांची अवस्था काय होणार
परत तिकडे तर राजा दशरथ तरी होते, ते पुण्यवान राजे होते. इथे तर तुम्ही मंथरा सोबत ठेवली आहे. काय तुमचं होईल? पण एक गोष्ट निश्चितपणे आहे, आज राम मंदिराचा निर्माण या देशाला एक नवीन अस्मिता देते. अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होतीये. अशा वेळी 22 जानेवारी नंतर राज्यात रामराज्याची स्थापना करायची असल्याचंही फडणवीस म्हणाले. पण या रामराज्यात प्रभू श्रीरामावरून अजून किती राजकारण रंगणार हे येणारा काळच सांगेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.